हॅलो. गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक हॉटचा क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत, जो मला एक पाठवलेला माझ्या एका विद्यार्थ्यांनी. असा तो क्वेश्चन आहे. ओके, तर हा मी ऑलरेडी कॉपी केलेला. सो पाहूयात क्वेश्चन काय तर. ठीक आहे, हा तर क्वेश्चन आहे, पण क्वेश्चन पाहण्याच्या अगोदर त्या क्वेश्चनचा पॅटर्न समजून घेऊया, त्याचं नेचर काय आहे. जसं इथे मेन क्वेश्चन नंबर तर नाही दिसत आहे, क्रॉप केलेला क्वेश्चन दिसतोय हा. आय मीन क्रॉप केलेली इमेज आहे. देन हा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे आणि ब्रॅकेटमध्ये आपण पाहू शकतो की एनी 1, म्हणजेच हा क्वेश्चन नंबर 4 मधला हा क्वेश्चन असावा, जो की आउट ऑफ टेक्स्ट बुक हॉटचा क्वेश्चन असतो. हा मे बी मागच्या वर्षी एखाद्या डिस्ट्रिक्टच्या जे काही डिफरंट संवर्धन मंडळs आहेत आपल्या राज्यामध्ये, तर कोणत्या तरी जिल्ह्याच्या SSCचा प्रॅक्टिस पेपर मधला हा क्वेश्चन असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नवीन पॅटर्नचा यासाठी म्हणतोय मी की आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2 पैकी 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. सॉरी, 2 पैकी 1 नाही, हा ओल्ड पॅटर्नचा आहे मे बी. डोंट नो हा क्वेश्चन आहे कोणत्या तरी प्रॅक्टिस पेपरचा आहे, कारण एनी 2 असतो तिथं, 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि ते 4 मार्क्ससाठी दिसले. बहुतेक टेस्ट पेपर मधला असावा हा. टेस्ट पेपर, नॉट प्रॅक्टिस पेपर. जो 40 मार्क्सचा पेपर असतो त्याच्यामधला दिसत नाहीये हा. 20 मार्क्सच्या टेस्ट पेपर मधला कोणत्या तरी कोचिंग इन्स्टिट्यूटचा असावा, किंवा मग एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये एखाद्या शाळेने प्रॅक्टिस पेपर घेतला असेल, एखादी चॅप्टर टेस्ट घेतली असेल, त्याच्यामधला क्वेश्चन असावा. एनिवे, जो काही असेल तो हॉटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, ते समजून घेऊया. अ वायर इज बेंट इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग लेंथ ट्वाइस द ब्रेथ. ओके, तो एक वायर आहे ज्याच्यापासून एक रेक्टँगल तयार केलेला आहे. सपोज हा रेक्टँगल असा आहे, असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, असा तो रेक्टँगल आहे आणि एक कंडिशन सांगितलेली आहे की याची लेंथ जी आहे इट्स ट्वाइस टू द ब्रेथ, म्हणजे ब्रेथच्या ट्वाइस आहे. आपण अज्युम करूयात की त्या रेक्टँगलची ब्रेथ बी आहे, म्हणजे त्याची लेंथ काय असायला हवी, 2b असायला हवी, राईट, कारण लेंथ ही ब्रेथच्या ट्वाइस आहे. फर्स्ट थिंग. देन द सेम वायर इज बेंट इन द फॉर्म ऑफ सर्कल. आता याच वायरला कापून काय केलं, एक स्ट्रेट वायर बनवली, म्हणजे स्ट्रेट वायर पासून हा रेक्टँगल फॉर्म केलेला आहे, तयार केलेला आहे, कन्स्ट्रक्ट केलेला आहे. मग त्याला परत कापून त्याच्यापासून एक सर्कल तयार केलेलं आहे. ओके, सो हे सर्कल आहे, सपोज हेच ते सर्कल आहे असं गृहीत धरू आपण. त्या वायरला कट केलं आणि त्याला सर्क्युलर फॉर्म मध्ये त्याचं क्रिएशन केलेलं आहे. It was found that the area of circle is greater than that the rectangle by 104.5 स्क्वेअर सेंटीमीटर. पण डिफरन्स असा आहे दोघांमध्ये, समजा ही रेडियस आहे त्याची काहीतरी. ओके, तर याच रेक्टँगलला कापून एक स्ट्रेट वायर तयार केली आणि त्या वायर पासून परत काय केलं, एक सर्कल तयार केलेलं आहे. आणि असं आढळलं की या रेक्टँगलचा जो एरिया आहे तो या स्क्वेअरच्या एरियापेक्षा 104.5 स्क्वेअर सेंटीमीटरने छोटा आहे. म्हणजेच सर्कलचा एरिया हा रेक्टँगलच्या एरियापेक्षा जास्त आहे, मोर आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ वायर. त्या वायरची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. आता त्या वायरची लेंथ काय असली पाहिजे, ह्या रेक्टँगलची पेरिमीटर, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, कारण दोन्ही वेळेस म्हणजे दोन्ही डायग्राम्स आहेत ते सेम लेंथ ऑफ वायर पासून तयार झालेले आहेत. ठीक आहे, तर आपण रेक्टँगल मध्ये काय केलेलं आहे, त्याची ब्रेथ बी मानलेली आहे आणि लेंथ ऑटोमॅटिकली बाय द गिवन कंडिशन 2b झालेली आहे, विच इज ट्वाइस टू द ब्रेथ. इथे कन्सिडरेशन मध्ये स्टार्टिंगला लिहूया आपण, लेट द ब्रेथ ऑफ द रेक्टँगल बी सेंटीमीटर. ओके, ब्रेथ जर बी सेंटीमीटर असेल तर ऑब्विसली लेंथ काय असेल, देअरफॉर length of the rectangle will become 2b सेंटीमीटर. ठीक आहे, 2b ही असेल त्याची लेंथ. आपल्याला रेक्टँगलचा एरिया माहिती आहे, कारण जे रिलेशन सांगितलेलं आहे ते दोघांच्या डिफरन्स असेल किंवा रिलेशन असेल, हे दोघांच्या एरियामध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर रेक्टँगलचा एरिया आपण बाय फॉर्म्युला इथे लिहूया. देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल. तर रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय हो, L into B, where L represent length and B represents breadth.
तर आपल्याला लेंथ ही बीच्या फॉर्म मध्ये माहिती आहे, म्हणजे याला आपण 2b लिहू शकतो. इंटू b ला बीच ठेवा, म्हणजेच 2b स्क्वेअर हा एरिया असेल. 2b स्क्वेअर सेंटीमीटर असं म्हणूया आपण, स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करूया आपण, आता आपल्याला सर्कलचा एरिया पण काढायचा. तर सर्कलचा एरिया काढण्यासाठी त्याची रेडियस माहिती असणं गरजेची आहे, राईट. तर रेडियस आपल्याला माहिती नाही. आपण काय करणार आहोत, तर पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल ही सर्कलच्या सर्कमफ्रन्सच्या इक्वल मानणार आहोत, किंवा ते असतेच, कारण दोन्हीही जे स्ट्रक्चर आहेत ते सेम लेंथ ऑफ वायर पासून तयार केलेले आहेत. म्हणजेच पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल. असं आपण एक फॉर्म्युला, एक इक्वेशन तयार करू शकतो, कारण दोन्हीही डायग्रामच्या सेम लेंथ ऑफ वायर पासून तयार केलेले आहेत. नाव पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय असायला पाहिजे, सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल. सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल. ठीक आहे. तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. ओके, लेंथ प्लस ब्रेथ. आणि सर्कमफ्रन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. दोन्ही बाजूला 2 मल्टिप्लिकेशन आहे, कॅन्सल करून टाकूया. तर आपल्याला आर शोधायची होते ना, कारण एरिया काढायचा आपल्याला सर्कलचा. तर रेडियस काय येईल हो मग, therefore radius of the circle will be L plus B upon pi. ठीक, यालाच आपण कसं लिहू शकतो, L आपल्याला माहिती आहे, L is 2b plus B upon pi, म्हणजेच 3b upon pi. ओके सर, मी परत एकदा लिहितो इथे. therefore radius of the circle, that is R, is equal to thrice the breadth upon pi. ओके, ही झाली रेडियस ऑफ द सर्कल. आता रेडियस माहिती झाल्याच्या नंतर आपण एरिया काढू शकतो त्याचा. सो एरिया काढूया. नाव एरिया ऑफ सर्कल चा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. ओके, तर ही पायला पाय जशाच तसं ठेवा. रेडियस काय आहे हो, रेडियस 3b अपॉन पाय आहे, म्हणजे 3 चा स्क्वेअर असेल 9, b चा स्क्वेअर असेल b स्क्वेअर, आणि पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर. आता पायचा हा स्क्वेअर आणि हा पाय कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक काय राहिलो, एरिया ऑफ सर्कल काय आला. therefore एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू असेल 9b स्क्वेअर अपॉन पाय. ठीक आहे, तर याला आपण स्टेटमेंट नंबर 2 देऊया. ओके, आणि पुढे कंडिशन काय दिली आपल्याला, की सर्कलचा एरिया म्हणे रेक्टँगलच्या एरियापेक्षा 104.5 स्क्वेअर सेंटीमीटरने जास्त आहे. तर आपण इक्वेशन कसं तयार करू शकतो, therefore by given condition area of circle minus area of rectangle is equal to 104.5 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे एक इक्वेशन तयार होईल. तर फ्रॉम 1 and 2 आपण एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ रेक्टँगल पुट करूया. तर एरिया ऑफ सर्कल आपण आताच काढलेला, तो आहे 9b स्क्वेअर अपॉन पाय, मायनस एरिया ऑफ रेक्टँगल आहे स्टेटमेंट नंबर 1 मध्ये, तो आहे 2b स्क्वेअर इज इक्वल टू असेल 104.5. ते रिझन लिहूया फ्रॉम 1 and 2. ठीक, अशा प्रकारे. आता काय करूया आपण, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. therefore 9b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर पाय अपॉन पाय जशाच तसा इथे, म्हणजे इथे काही नाही, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1 असेल, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पाय इटसेल्फ, इथे असेल 104.5. आता हा पाय या साईडला नेऊयात, हा पाय या साईडला नेऊयात, म्हणजेच मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल तो. therefore 9b स्क्वेअर
मायनस 2b² इंटू, आता पायची व्हॅल्यू मी ठेवतो 3.14 इज इक्वल टू हा 104.5 आणि हा जो पाय इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे, तर पाय ने ठेवता डिरेक्टली मी पायची व्हॅल्यू पुट करतो 3.14. ओके, चला. तर नेक्स्ट टाइम काय होईल, या टर्म मध्ये हा जो 3.14 आहे, जी की पायची व्हॅल्यू आहे ती ट्वाइस होईल, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 2. देअरफॉर 9b² मायनस, आता 3.14 च्या ट्वाइस काय होईल 6.28 आणि b² जशाच तसा इज इक्वल टू, आता हे जे कॅल्क्युलेशन आहे तर मी डिरेक्टली इथे नाही करू शकणार, मी त्यासाठी कॅल्क्युलेटरचा यूज करेल म्हणजे फास्ट होईल. काय आहे 104.5 इंटू पायची व्हॅल्यू 3.14, तर हा किती येईल 328.13 राईट साईडला ही व्हॅल्यू आली, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. चला, लेफ्ट साईडला काय दोन टर्म आहेत जे की सिमिलर आहेत. 9b² मधून आपण 6.28b² सबस्ट्रॅक्ट करूयात. देअरफॉर आता 9 मधून 6.28 जर सबस्ट्रॅक्ट झाले तर आय थिंक शिल्लक राहील 2.72. हे दोघांची ऍडिशन करून पहा. 28 जस्ट अ मिनिट, 2810 ओके राईट आहे. हा b² येते इज इक्वल टू 3.28 सॉरी 328.13. ओके, त्याच्यानंतर b² काढूया आपण. देअरफॉर b² इज इक्वल टू काय यायला पाहिजे 328.13 अपॉन 2.72. ओके, यालाच आपण असं करू शकतो, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर येईल 32813. ओके, 32,813 आणि खाली सुद्धा हा पॉइंट राईट साईडला 2 ने जाईल, कारण 100 ने मल्टिप्लाय करतोय आपण 272. ओके, आता ह्या 32,813 ला आपल्याला 272 ने डिवाइड करायचं, तर परत मी कॅल्क्युलेटरचा यूज करेल. ओके, 32813 डिवायडेड बाय 272 इज इक्वल टू, तरी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काय येते b² येते. ओके, b² इज इक्वल टू 120.63 समथिंग काहीतरी आलेली, या 63. ठीक आहे, तर हा b² आहे आणि जशी पायची व्हॅल्यू आपण काय घेतलेली 3.14, दॅट इज अन अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू नॉट एक्झॅक्ट व्हॅल्यू. तर आपण काय करूयात, इथे लेफ्ट साईडला b चा स्क्वेअर आहे, म्हणजे 121 च्या जवळ कम्प्लीट स्क्वेअर नंबर कोणता आहे, तर तो आहे 121. तर आपण काय करणार आहोत, याला अप्रॉक्सिमेटली असं लिहिणार आहोत 121 असं आपण करू शकतो. ओके, आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर b² इज इक्वल टू 121, म्हणजेच b असायला पाहिजे 11. तर b ची व्हॅल्यू काय आलेली 11 आलेली. ओके, b मीन्स द ब्रीथ ऑफ द रेक्टँगल. रेक्टँगलची ब्रीथ माहिती आहे आपल्याला, आता माहिती झाली, आय मीन 11 ती आत्ताच काढली आपण. आणि l काय आहे 2b आहे, मग याच्यावरून आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढू शकतो. राईट, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढल्याच्या नंतर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजेच काय असेल, त्या ओरिजिनल वायरची लेंथ असेल, ज्याच्यापासून की हा सर्कल आपण फॉर्म केलेला आहे, क्रिएट केलेला आहे, तयार केलेला आहे. ओके, देअरफॉर लेंथ ऑफ दी वायर इज इक्वल टू असायला पाहिजे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट l प्लस b, म्हणजेच 2 इन ब्रॅकेट l ची व्हॅल्यू आहे 2a प्लस 2b नॉट a, l ची व्हॅल्यू 2b आहे, 2b प्लस b म्हणजेच 2 इंटू 3b म्हणजेच 6b, म्हणजेच 6 इंटू b ची व्हॅल्यू आपण 11 काढलेली आहे आत्ताच, म्हणजेच
लेंथ ऑफ द वायर किती असायला पाहिजे 66 सेंटीमीटर. दॅट इज एन अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द लेंथ ऑफ द गिवन रेक्टँगल. बरं ठीक आहे, आपण मगाशी बोलत बोलत असं म्हणालो की रेक्टँगलची जी पेरिमीटर आहे ती सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढी येते. तर चला आता याच्यामध्ये आपण सर्कलचा सर्कम्फरन्स काढलेला आहे इन द फॉर्म ऑफ बी. कुठे येतो सर्कलचा सर्कम्फरन्स? ओके, तो काय आहे किंवा रेडियस काढलेली आपण. ओके, बीच्या फॉर्म मध्ये रेडियस काढलेली आहे. तर व्हॅल्यू व्हेरीफाय करूयात की सर्कम्फरन्स सुद्धा एवढाच येतो का. ठीक आहे, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असतो 2 पाय आर. ओके, हा 2 जशाच तसा. देन पायची व्हॅल्यू घेऊया आपण 3.14 इंटू आर किती होता आपला. लेट्स चेक वन्स अगेन. आर ची व्हॅल्यू होते 3b अपॉन पाय. 3b अपॉन पाय, हा 3b अपॉन पाय. तर इथे पायची व्हॅल्यू घेतलेली मी, हा ही पायची व्हॅल्यू आणि हा पाय कॅन्सल झाला. देअरफॉर 2 इंटू 3b असं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजेच 2 इंटू 3 इंटू बी ची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण 11. म्हणजेच 11 3 33, 33 ट्वाइस 66. म्हणजेच सी आणि सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल सुद्धा काय यायलाय 66 येतोय. आणि याच्या अगोदर आपण काय काढलेलं पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल सुद्धा 66 सेंटीमीटर येते. म्हणजेच आपण जे मागाशी म्हणालो की त्या वायरची लेंथ म्हणजेच काय असेल पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल अँड सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग आपण ज्या काही डिफरंट व्हॅल्यूज इथे घेतलेल्या आहेत त्या व्हॅल्यू पुट जर केल्या तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल हा सुद्धा 66 येतोय अँड पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल सुद्धा 66 येते. म्हणजेच त्या वायरची लेंथ काय असायला पाहिजे 66 सेंटीमीटर. अँड दॅट्स द आन्सर. ओके, ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही या एक्सप्लेनेशनला किंवा या सोल्युशनला या क्वेश्चनला तुमच्या कलेक्शनमध्ये ऍड करू शकता. ओके, थँक्स फॉर वॉचिंग वन्स अगेन.